तर फायनली आपलं चिकन झालंय फायनली इकडे वाटण वाटण आधीच टाकलं मी आता आणि थोडं बघितलं तिथं ब्रह्मकमळ आले एक आहे एक या साईडने दिसेल तिकडनं कसं दिसेल हा दुसरा आहे आणि तिसरा आहे रात्रीची करते ब्रह्मकमळला गुड मॉर्निंग गाईज, कशात तुम्ही आयो सर्वजण मजेत असणार. आता मम्मी इकडे आपले हे करते वाटण. हाय, कशात सर्वजण. आज दाखवते मी वाटणाची रेसिपी. ज्या प्रियंका कारले ताई आहेत ना, त्यांनी रोहनला कमेंट केलेली की मम्मीला वाटणाची रेसिपी दाखवायला सांग म्हणून मी आज घेतलेला आहे वाटणाची रेसिपी दाखवायला. तर हा आहे एक वाटी आपला नारळ, थोडासा दालचिनी, 2 फुलं आहेत चक्री फुलं, 10-12 मिरी आहे, 10-12 लवंग, अर्धा चमच जिरा आहे, 2 तेजपत्ता आहे, 2 तुकडे अद्रक आहे, 1 मोठा कांदा जो असतो ना लसणाचा तो आहे आणि कोथिंबीर आहे. आता आपण हे सर्व वाटणामध्ये घेऊया. तसे आपल्याला खूप जण कमेंट करत असतात. खूप जण कमेंट करत असतात आपल्याला. रंजना सोळंकी ताई आहे, मीनाक्षी चव्हाण ताई आहेत आणि जयवंत गावंड भाऊ आहेत, ते पण कमेंट करतच असतात. म्हणजे मनापासून सगळ्यांना बघतात ब्लॉग आपले आणि कमेंट पण चांगल्या करतात ते ब्लॉग नुसार. हो, मग आपण डायरेक्ट नाव लिहिलेत. कमेंट बघतात म्हणजे आपले ब्लॉग बघतात आणि कमेंट वगैरे करतात ना मनापासून. मग त्या कशा आपल्याला कमेंट वाचून कसा खूप छान वाटतो. कमेंट वाचायला कशी मजा येते आपल्याला, हो आहे की नाही. आणि चांगला वाटतं म्हणजे कमेंट वाचल्यावर मन एकदम हे होतं, प्रसन्न होतं. आता हे अद्रक घेऊ. याच्यामध्ये ऑलरेडी आपण आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ना. अद्रक टाकूया, लसूण टाकूया, अख्खा सामान सर्व आहे तो पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये सर्व. वेलची पण 2 घेतले, हिरवी वेलची. वेलचीने कसा सुगंध छान येतो. वेज मध्ये घेतला तरी पण तसाच. हा वेजला पण वाटण आपण करू शकतो. हे कोथिंबीर टाकली आधी आणि मग आता हा सुकलेला नारळ. आता वाटून दे. आता सगळं वाटण करू आपण. वाटण केलंय मम्मीने, झालंय. आता नॉनव्हेज मध्ये आणि व्हेज मध्ये दोन्ही मध्ये टाकतात ना. हो, व्हेज मध्ये पण तो टाकला ना का व्हेजचे कडधान्य असतात ना आपल्या भाज्या, कडधान्य त्याच्यात पण हा वाटण टाकला ना खूप टेस्ट येते भाजीला, एकदम भारी लागते. मटणासारखाच फ्लेवर येतो थोडासा, कारण त्यात अख्खा सामान आहे ना. चांगलं झालंय वाटण. आणि जर मटणाचं वाटण करायचं असतं आपल्याला तर मटणाच्या वाटणामध्ये ना कांदा भाजून द्यायचा अख्खा मटणाच्या वाटणामध्ये. आणि जसं आता मी सगळे ऍड केलेत ना अख्खा सामान, तसंच त्याच्यामध्ये कांदा भाजून ऍड करायचा आणि मग तो मटणाला यूज करायचा. वाटण 1 नंबर होतो मटणाचा रस्सा पण. हो. आता हा मी घेतलेला आहे चिकनला. करत चिकनला पण टाकतात कांद्याचं वाटण आणि मटणाला तर 1 नंबरच लागते कांद्याचं वाटण. कांदा घेतल्यावर त्याच्यात भाजून. आता जेवण बनव रेडी चालू आहे आपला. आता अख्खी वेलची टाकूया आधी. चालेल, तेल गरम झालेलं आहे. कढीपत्ता पण टाकायचा त्याच्यामध्ये, कारण कढीपत्त्याने कसं टेस्ट चांगलं येतं, फ्लेवर चांगला येतो ना त्याचा. आणि ब्राऊन लवकर ब्राऊन होण्यासाठी मीठ टाकायचं. कांद्यामध्ये मीठ टाकलं की कसं कांदा पटकन ब्राऊन होतो. चाललंय. कांदा झालेला आहे आपला ब्राऊन. आता त्याच्यात टाकूया आलं लसणाची पेस्ट. 2 चम्मच टाकलेली आलं लसणाची पेस्ट.
पेस्ट पूर्ण व्यवस्थित भाजून झाली का लगेच त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचे सर्व. हळद टाकणार, अर्धा चमचपेक्षा जास्त हळद. 4 चमच आपला लाल मसाला. आता पूर्णपणे हे मसाले कसे व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि त्याच्यात टाकूया आता चिकन मसाला. आता काय करायचं, सगळेजण सगळा मसाला व्यवस्थित पूर्णपणे भाजून घेऊ आपण नेहमीप्रमाणे. कारण मसाला भाजला का कसा कचवटपणा येत नाही मसाल्यांचा, तरी असते ती पण चांगली येते तेलावर वरती भाज्यांना, नॉनव्हेजला, व्हेजला. मस्त कलर कसा आले, कलर आलाय लाल लाल. मसाले छोटे आपले आहेत ना घरगुती. तर मसाले व्यवस्थित पूर्ण भाजून झालेले आहेत. हा चिकन टाकून घेऊ आपण. आणि साईडला गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे तिकडे. हा तो भात येतं चिकन गरम पाणी. अर्धा तास पण नाही लागणार, पटापट लगेच स्वयंपाक रेडी होईल. हो, कारण पाणी गरम असलं ना का पटकन होतो लगेच. उकळा पण लगेच होतो गरम पाण्याने. आता झाकण देऊन ठेवू आपण 5 मिनिटं. 5 मिनिटं. हां, थोडं मंद आचेवर स्लो गॅस करून 5 मिनिटं झाकण देऊन ठेवू. आणि 5 मिनिटानंतर मग तो गरम पाणी टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. भाताला पण उकळा आलेला आहे. गाईज आता आपण आपला मांजरींना चिकन देऊ. त्यानं चिकन आणलंय, त्या बाहेरच असेल आता. आवाज दिला येतील. हे बघा आल्या. बाबा 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 बाबा, हे बघा इथे जोरात आहे. तो कुत्रा पण आलाय. काम देतो. पागल झालेत. खा. थांब थांब, मारते त्याला. इकडे थांब. पागल झाले ते. तर यो पण एडा आले. हो मग खाली येते. ये त्यांना आपण तसं देत असतो वाराच्या वेळी, नाही का? हो मग ये बसले आता खात. थांब त्याला पण देतो परत. पाऊस पण कंटिन्यू आहे. 3 दिवस झालेत. हो हो मग हो, काल आलता पण आपलं लक्ष नव्हतं. आज येतील ते. 3 आहेत. खाली 2 आणि वरती 1. आज रात्री येऊन जातील. पाऊस कंटिन्यू आहे. वाटण वाटण आधीच टाकलं मी आता. आणि थोडं वाटण पण त्यात जरा भाजून घेतलं मी. आणि आता गरम पाणी केलेला आहे तो टाकून घेऊ आपण. लगेच कसं उकळा येतो बघ गरम पाणी टाकल्या. तोच जर गार पाणी टाकला असता ना आता पूर्ण गरम आहे तो पूर्ण थंड आला असता सगळा चिकन. आता हे कसं गरमच राहतो ना, गरम आहे तो. चव नाही जात. हा, चव पण जात नाही. आणि छान म्हणजे होतो पण पटकन आणि फुलतो पण तो. असं जास्त जसं एकदम थंड टाकल्यावर कसं आकसल्यासारखं होतं.
कलर पण आलाय. तर मसाले आपण भाजून घेतो ना तेलामध्ये. मसाले व्यवस्थित तेलात भाजले ना जरा 2-3 मिनिटं फोडणीला दिल्यावर तर मग असं तरी वगैरे पण छान येते आणि कच्चा मसाला नाही वाटत. हो खाताना पण ती टेस्ट वेगळीच येते मग ती. आता होईल. व्हायची वाट बघू. व्हायची वाट बघायला लागला आता. नाही जाणार ना. होईल आता जास्त वेळ नाही लागणार त्याला. आता गरम पाणी पण टाकलेलं आहे तर 15 मिनिटात होईल. 15 मिनिटामध्ये होईल चिकन. ठीक आहे. कारण तो बॉयलर आहे ना, गावठी असल्यावर वेळ लागतो. आता हा लगेच होऊन जाईल. आता इथे भात पण झाला असेल एक साईडला. झालं. आवड करू. तर फायनली आपलं चिकन झालंय. फायनली इकडे तुला भाकरी पाहिजे ना? हो. दादाला पण भाकर, तुला पण भाकर. हो. एक नंबर झालाय. सुगंध एक नंबर आहे. तर आता इथे जेवायला बसला आपण सर्वजण. हे बघू शकता तुम्ही. चिकन भाकर आहे पण तिथे भात खात आहेत. भात आवडतो पण भाकर नाही, भात जास्त आवडतं. तर मम्मी आली. आपण दोन्ही पण आवडते. भात पण भाकरी पण. पण जास्त भात आवडते. रोहनला पण आपल्या भाकरीत जास्त आवडते, भात कमी आवडतं. फक्त बिर्याणी जिरा राईस तेवढाच आवडतं रोहनला ना रोहन? हो मग. असं प्लेन भात खायला नाही बघणार रोहन. एक नंबर झाला. छान. पप्पा दुपारी असा भात खातात. दुपारी आपला भात लागतो. कसं आले पप्पा? मस्त झालं. एक नंबर. हा का? रोहनने खाल्ला ना? आता खाते. लिंबू पिल्ला का त्याच्यात? कसा आला? एक नंबर झालाय. एक नंबर झालाय. तीच पण शिजल्यातच. हे काय दादा तिथं बसले. दादाला चिकनच जास्त आवडतं. दादा आपलं मटण नाही खात, जास्त मच्छी नाही खात. दादाला फक्त चिकनच आवडतं. आणि पप्पाला चिकन नाही ना आवडत जास्त. पण चिकन नाही पप्पा डेंजर. पण मच्छी आवडते. पप्पाला मच्छी आवडते. पप्पा मच्छी आता आणणार होते, संध्याकाळी आणतील ना. आता बघा फ्राय करायला काय भेटते का संध्याकाळी मच्छी. तसं आता भेटतात का चांगली मच्छी? आता आहे का चांगली मच्छी मार्केटला? पावसाळा येते आपला. आणि पावसाळ्यातच येते ना चांगली मच्छी श्रावण महिन्यामध्ये. श्रावण लागते पण मावरा चांगला येतो उलट श्रावण महिन्यामध्ये. हो. हा ना, बऱ्याच जणांचा श्रावण असतो. श्रावणात नाही खात. हा, श्रावण महिन्यातच मच्छी चांगली येते. आता जेवण घेऊ. चला आपण बघू. आता मी पण ट्राय करते कसं आलं बघते. तसं तर मीच केलेलं आहे. मस्त आले. आता खाऊ सर्व आपण. तर बाहेर आता झालंय जिमचं टाईम. आता जिमला चाललोय. सगळं सामान भरतोय. दक्ष आलाय आपल्याला घ्यायला. तर जिमला जाऊ. सामान भरलंय. जिमला जाऊ आता. थांबा पाणी वगैरे पितो जरा गिरो. भाई आता जिमला जाऊ. दक्ष आला आपल्याला घ्यायला. चला जिमला जाऊ आता. चला जिमला. गाडी वाढल्यावर पैसे कापतो आणि कॉम्प्लिमेंटरी गाडी करेल. पैसे नाही. कोण आहे भाई? हो चला जिमला जाऊयात आता आपण. हे कोण आहे भाई? तो पण जिमचीच वाट बघतोय वाटतं आपले. हा पहिल्या वाटलं जीन्स घातली नाही, तिला वेगळी पॅन्ट आहे ती. विन शीटरची पॅन्ट आहे वाटतं. हा विन शीटर घालतो त्याची पॅन्ट. हा भाई. हे मला वाटलं विन शीटरची घातली होती.
ट्रॅक आहे ट्रॅक, लांबूनच समजते. फॉर्मल टाईप वाटते. पावसाळ्यात नाही का त्याच्यात कोट आणि ते फिलिंग येते. मग जिम करायची ना. चला कोण येतंय का तो. रुची येते ना. हां आम्ही चाललो आधी पुढं. मग किती फुटाचं भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई. रे. काय बोलतो. कमी आहे. बॅक बायसेप आहे ना. बॅक बायसेप मारू. खैसांचा खैस. आज बॅक बायसेप मारू मजबूत. आज बॅक बायसेप मजबूत. बरोबर मारतोय. वजन का जायचंय. सर तर येऊ आहे अक्षय. हां सर गेलं नाही. सर हल्लीला गेले. नाही एवढं पण नाही. ठीक आहे. भाई बॉडी होईल का. हा नाही ना. तू बोलला म्हणजे नाही होणार. पावडर घ्यायला लागेल. पावडर बिवडर नाही घ्यायची. हा स्पॉन्सर बाय करण पाटील. हा त्याची बॉडी होईल का. मार. चाल चाल. फक्त खाली टाकू नको कोणत्या तंगड्यांवरती. तर काय जाता बाहेरून येत होतं तर बघितलं तिथं ब्रह्मकमळ आलेत. मम्मीला सांगितलं. मम्मी मग तिथं आरतीची तयारी करते फुलासाठी. तर रात्रीच येतात. मम्मीला सांगितलं. मम्मीने मग इथं तयारी केली आरतीची. आता आरती करायला चाललंय. तर रात्रीच येतात ते ब्रह्मकमळला. हो. आणि तो ब्रह्मकमळ आला का कसं त्यांची आरती करायची बोलतात. आणि मग गोड घेतलेले मी थोडं शेव केलेले माचीस घेतली का. माचीस घेतली. माचीस काय. माचीस अंद एक काल आलता मी रात्री. हा ना आपलं लक्ष नाही. येऊन गेला तो सकाळी. पण आपल्याकडे येतच राहतात नाही का. मागच्या वर्षी पण आलते. मागच्या वर्षी पण आले. काय काहींच्या त्यांची काय काहींकडे असंच जुने पण त्यांच्याकडे येत नाही पटकन. आपण आत्ताशी लावले आणि लगेच आले. चांगले असतात ब्रह्मकमळ आलेले. तेव्हा 3 आले दत्तगुरूंचा. आशीर्वाद आहे दत्तगुरूंचा आपल्यावर. चलो हे बघा. 3 हे बघ. हा एक आहे. एक या साईडने दिसेल तिकडनं कसं दिसेल. हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. एक सांगून 3 आलेत. ब्रह्मा विष्णू महेश दत्तगुरू आले. त्यांचं काय गोंगाट चालले. एक आहे दोन पकड जरा पेटाचं. हे पण आलंय इथं. सगळे आलेत जमा. त्यांना वाटलं काहीतरी आणले खायला बाहेर.
फक्त रात्रीच येतात नाही आम्ही हो, नंतर बरोबर. परत कोंब असतील ना. सकाळी कोमसतील ते. पण आपल्याकडे आताशी झाड लावलं आणि लगे येत आहेत. काही काहींचे झाडं असून येतच नाहीत. मस्त आहेत फुलं. हम्म. त्यांचं हे वारे येतोय ना सुवास सुगंध. कोणी इकडे? ते खाली पण सगळ्यांना आतील त्या फुलांमध्ये. अगरबत्ती फुलं तिथेच लागून दे. तेच नमस्कार करून दे. अच्छा. गोड शेव केली असं. काय बनवलंय? गोड शेव केली रे थोडीशी. दे इकडे माझ्या. गुळाची शेव आहे. चला झाली पूजा आता. चला आता दे मला. ब्रह्मकमळ एक नंबर मस्त फुलले आहेत. तर काय आता आपली पूजा झाली आहे ब्रह्मकमलची. आता घरातून बसलोय मस्त. तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर चॅनलवर आपलं नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. कमेंट केलं म्हणजे समजतं आपल्याला व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला. कमेंट करून जावा आणि जो नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चलो गुड नाईट. Yeah.